जल्लोषाचा इंद्रधनु तू पसर तू बहुदिशा क्षितिजाच्या तू शाईने रे ले इतिहास नवा कर्माच्या या किरणांनी तू रच ब्रह्मांड नवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व ही तू वणव्याची आग तू धगधगता ध्यास तू लखलखता लावा ही तू. थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. या आपण सगळे मिळून. नमस्कार, माझं नाव शरद पांडुरंग तावरे, राहणार सांगवी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. KVKमध्ये शेतकरी प्रशिक्षण झालं. त्यामध्ये ऊसाला कमी पाण्यामध्ये कसं उत्पन्न वाढव मिळेल याकडे लक्ष त्यांनी केंद्रित केलेलं आहे. अधिक खताचं नियोजन, कीड नियंत्रण कसं करता येईल याबद्दल शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती दिली. तज्ज्ञांचं मार्गदर्शन झालं आणि अशाच प्रकारे इथून पुढे सुद्धा त्या संस्थेनं शेतकऱ्यांना ऊस क्षेत्रामध्ये वाढीव उत्पादन मिळेल याकडे पाहावं. धन्यवाद. नमस्ते, मी गणेश भागवत शिंदे, राहणार काठेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मी एक कृषीनिष्ठ शेतकरी आहे. PI फाउंडेशन, कृषी विकास संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक कृषी विज्ञान केंद्र माळेगाव परिसंवाद आयोजित केला होता. त्या परिसंवादाला मी हजर राहिलो. तर वेगवेगळ्या शेतीविषयक, ऊसाविषयक त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरलं. ऊसासंदर्भात त्यांनी मुख्यत्वे मार्गदर्शन केलं. बेनं कुठलं वापरावं, सरी किती फुटे असावी आणि त्याच्यात नवीन AI तंत्रज्ञानानं त्याचं उत्पन्न कसं वाढवावं या संदर्भात त्या संस्थेचं चांगलं मार्गदर्शन लाभलं. शेतकरी बांधवांनो नमस्कार. माझं नाव महेश जाधव. मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी शेती व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर बुलढाणा व PI फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण शेतीमध्ये अचूक शेती तंत्रज्ञान वापरून शाश्वत शेतीचा प्रचार व प्रसार या अंतर्गत आपण एक प्रशिक्षण KVK बारामतीमध्ये घेतलं होतं. यामध्ये मुख्यतः ऊस या पिकावरती आपण हे प्रशिक्षण आयोजित केलं होतं, ज्यामध्ये बदलत्या वातावरणामध्ये चांगलं उत्पादन आणि हमीचं उत्पादन घेण्यासाठी आपण ऊस पिकामध्ये AI या तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ऊस उत्पादन तंत्रज्ञान या संदर्भातलं आपण प्रशिक्षण आयोजित केलं होतं. यामध्ये शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणामध्ये शेतीमध्ये कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कसं घेता येईल, अंदाजानुसार शेतीमधील भविष्यातील शेती कशी करता येईल त्या अनुषंगानं पूर्ण माहिती या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना सांगितली होती. त्यासोबत KVKमध्ये उपलब्ध असलेला AI तंत्रज्ञानाचा ऊस प्रत्यक्ष प्लॉट आपण त्यांना दाखवला होता आणि त्याही सोबत या पिकाच्या व्यवस्थापनासाठी जे काही खतं आहे, औषधं आहे, पाणी याचं व्यवस्थापन सुयोग पद्धतीने कसं करता येईल या पद्धतीने आपण पूर्ण मार्गदर्शन या प्रशिक्षणावेळी आपण केलं होतं. माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान या संदर्भातली माहिती आपण जाणून घ्या आणि त्याचा शेतीमध्ये जास्तीत वापर कसा करता येईल या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर धीरज अंगदराव शिंदे, कृषी विज्ञान केंद्र बारामती इथं सिनियर सायंटिस्ट आणि हेड म्हणून काम. आपण PI फाउंडेशन आणि कृषी विकास संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण आधुनिक ऊस शेती तंत्रज्ञानाचे शेतकरी प्रशिक्षण आयोजित केले होते. त्या प्रशिक्षणाअंतर्गत आपण AI तंत्रज्ञान कशा पद्धतीनं वापरलं जातं आणि त्याचा कितपत लोकांना फायदा आहे यावर प्रशिक्षण घेतलेलं आहे. प्रशिक्षण आपण शेतकऱ्यांसाठी घेतलं. त्याच्यामध्ये आपण AI प्लॉट्स दाखवले आणि इथे सुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रांतिकारक परिणाम या प्रशिक्षणामार्फत आपल्याला बघायला भेटते. धन्यवाद.